नाणिक क्षेत्री आज भक्ती आणि शक्तीचा जणू मळाच फुलल्यासारखे दृश्य होते। एकीकडे पावसाच्या सरी तर दुसरीकडे भाविकांच्या गर्दीचा महापूर लोटला होता। गुरुपौर्णिमेनिमित्त चैतन्याचा सोहळा लाखोंच्या उपस्थितीत साजरा झाला। आणि रामानंद परंपरेचे सर्व आचार्य त्या चरणपादुकांवरती आपण त्यांना अवतरित केलेलं आहे। आता त्याचं एकत्रितरित्या जगद्गुरूंच्या रूपामध्ये पूजन करायचं। हातामध्ये असे तपेत तुळस फुलं अक्षरा घ्या आणि गुरुचरणांच्या मनामध्ये ध्यान द्या। लाखो भाविकांनी एकाच वेळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे पूजन केले। सर्वांच्या चेहऱ्यावर सोहळ्यात सहभागी झाल्याचा आनंद, उत्साह आणि समाधानाचा भाव जाणवत होता। आज पहाटेपासूनच सुंदरगडाला जाग आली होती। महाजना नमः छत्र संपादन संभाषणकल्याणी मावदानि जनेभ्यः भूया सदयं वेदा महासमृद्ध निर्दिष्ट नदा आपल्याकडे सद्गुणाची देवा वाढोयसी स्मरणाची धर तुझ्या दारी दावी पांडुरंगी कर ऐसे राहू मन देगा देगा ध्यान शरणाचं ध्यान राहू देगा। महाराष्ट्राबरोबरच गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि छत्तीसगड अशा अनेक राज्यांतून भाविक श्री क्षेत्र नाणिज येथे दाखल झाले होते। जगद्गुरु रामानंदाचार्य श्री आयु अस्तु गुरुपूजनाचा सोहळा सकाळी 8:30 वाजता सुरू झाला, परंतु भाविक सकाळी 6 पासूनच पूजेच्या तयारीने सुसज्ज होऊन बसले होते। प्रत्येक कुटुंबाचे, मित्रांचे समूह तयार झाले होते। त्यांनी पूजेचे सर्व साहित्य बरोबर आणले होते। जगद्गुरू श्रींची प्रतिमाही सोबत होती, ती समोर ठेवलेली होती। आणि आपल्या परमपूज्य जगद्गुरू चरणामध्ये अखंड सौभाग्य आणि कुमारी सिंधरांबिका असं जोपर्यंत आपण स्वतः देवता रूप होत नाही, काही उपाय सांगितले गेलेले आहेत। अत्यंत क्लिष्ट व्रत आहे। सोहळा सुरू होण्या अगोदर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे सुंदरगडावर आगमन झाले। तेव्हा भाविकांनी उत्स्फूर्तपणे एकच जयघोष केला आणि यानंतर संत पीठाजवळ येताच सुवासिनीने त्यांचे औक्षण केले। मग टाळ्यांच्या गजरात त्यांचे संत पीठावर आगमन झाले। जगद्गुरू श्रींनी हात उंचावून सर्वांना आशीर्वाद दिले। त्यांनी प्रथम संत शिरोमणी गजानन महाराज मंदिरात जाऊन सर्व देवतांचे दर्शन घेतले। सपिता सपुत्रा
खाली व्हायला तरी चालेल। ज्या क्षणांची आपण सकाळपासून उठत केल्याने आतुरतेने वाट पाहत आहोत। गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमा हा उत्सव वैदिक सनातन धर्मामध्ये साजरा केला जातो। जीवनामध्ये गुरूंचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। गुरु अनेक प्रकारचे असतात। ज्या ज्या विद्या आपण त्यांच्याकडून ग्रहण करतो आणि जे आपल्याला त्याचं ज्ञान देतात ते गुरु। अध्यात्मामध्ये सद्गुरू हे एक आणखीन नवीन पद आहे की जे आम्हाला सद्वस्तूचं ज्ञान दाखवतात। मनुष्य जन्म हा मोक्ष मिळवण्यासाठी आहे, मुक्ती मिळवण्यासाठी आहे असं प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून पाप आणि पुण्य यांचा उगम झालेला आहे। पापाचं शालन व्हावं, पुण्याचा लाभांश आपल्या खात्यामध्ये जमा व्हावा आणि पुण्याच्या माध्यमातून आपल्याला मोक्ष मिळावा, आपल्याला मुक्ती मिळावी असा प्रयास सर्वजण करत असतात। सद्गुरू आपल्यामध्ये जे रजोगुण, तमोगुण, सत्वगुण ह्या 3 गुणांची 3 गुण आणि 5 तत्व आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी असा अष्टधा प्रकृतीपासून तयार झालेला जो देह आहे, या देहातील रजोगुण आणि तमोगुण कसा दाबावा आणि सत्वगुणांची वृद्धी कशी करावी। तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी। तर स्वतःचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्यामध्ये सात्विकता कशी वाढवावी याबद्दलचं ज्ञान देतात आणि यथार्थ ज्ञान जर घेतलं तर हाच माणूस देव होऊ शकतो। आपल्यातच देव आहे। तुझं आहे तुझं पाशी परिवेडा जागा चुकलासी असं जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे। तर ती जी जागा आहे आपल्यातले जे ते तत्व आहे ते तत्व सद्गुरू सांगतात आणि म्हणून सद्गुरूंचं आज पूजन केलं जातं, त्यांचं स्मरण केलं जातं। हा रामानंदाचार्य हे पीठ आहे, जगद्गुरू रामानंदाचार्य पीठ आणि ह्या रामानंदाचार्य पीठाचे लाखो भक्तगण या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि ते वैदिक सनातन धर्माने सांगितल्याप्रमाणे षोडशोपचार पूजा करून आमच्या दोन्ही परंपरेचं स्मरण करतात। आम्हाला 2 परंपरा प्राप्त आहेत। भगवान दत्तात्रयाणी रेवणसिद्धनाथांना दीक्षा दिली आणि रेवणसिद्धनाथांपासून हा जो संप्रदाय तयार झाला तो आमचे गुरुलिंग जंगम महाराज, रघुनाथप्रिय महाराज, भाऊसाहेब महाराज, सिद्धरामेश्वर महाराज, मुपिन काडसिद्धेश्वर महाराज आणि माझ्यापर्यंत ते आला। त्याचबरोबर मला उत्तराधिकारी परंपरा आहे। भगवान प्रभू रामचंद्रांपासून जी परंपरा सुरू झाली ती आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांपर्यंत येते आणि त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आम्ही आज विद्यमान रामानंदाचार्य म्हणून या गादीवर विराजमान आहोत। तर दोन्ही परंपरांचं आज स्मरण केलं आणि अत्यंत विधिवत शास्त्रोक्त पद्धतीनं महत्त्वाचं म्हणजे 4ही वेदांच्या गुरुजींनी ऋचा म्हणून आवाहन केलं, पूजन केलं आणि शास्त्रोक्त पद्धतीनं विधी करून आज सर्व भक्तगणांना आम्ही आशीर्वाद दिले, त्यांना संतुष्ट केलेलं आहे। त्यांच्या जीवनाचं सोनं व्हावं, अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ त्यांच्याकडून चालावेत अशा प्रकारचा आशीर्वाद देऊन आज पूर्ण दिवसभर हा सोहळा चालू राहील आणि संध्याकाळी आम्ही प्रवचनरूपी मार्गदर्शन करून जीवनाचं खरं गम्य काय आहे ते आज विशद करू।
गर्दीतील एका जोडप्याला संतपीठावर पूजा करण्याची संधी मिळाली. ती संधी इचलकरंजीचे सौ आणि श्री कुमार चव्हाण यांना मिळाली आणि वेदशास्त्र संमत भालचंद्र शास्त्री शौचे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा सुरू झाला. जिथून आपण बाजूला उचललाय अपराध सहस्रे जीवाकरी यशा देवी जया देवी रूप मनो देवापरी. ओम सिद्ध सिद्धाय विद्महे. गुरूंच्या चरणी आपण अर्पण केलेलं आहे. आम्ही त्याचा स्वीकार केलेला आहे आणि तुमचे मनोरथ पूर्ण होतील आणि मनुष्य जन्म ज्या ध्येयासाठी पाठवलेला आहे ते ध्येय तुमच्या हातून पूर्णत्वाला जावं असा आशीर्वाद देतो. आणि आता पहिलं सत्र इथे संपणार आहे. आम्ही इथे उठणार आहोत कारण परत येऊन इथे बसायचं आहे. ज्या पादुकांवर षोडशोपचार विधी झालेला आहे त्या पादुका
दर्शनासाठी समोर ठेवला जाणार आहे. त्या पादुका सामान्य नाही, तर कलियुगामध्ये वैदिक सनातन धर्माला मोक्षाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ब्रह्म विष्णू महेश या ठिकाणी दत्त स्वरूपामध्ये जो अवतार घेतला त्या भगवान दत्तात्रयांच्या ह्या पादुका आहेत. त्यांची संपूर्ण गुरु शिष्य परंपरा जी आमच्यापर्यंत येते त्यांचं याच्यामध्ये या पादुकांमध्ये वास्तव्य आहे. त्याचबरोबर आम्ही आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांच्या गादीवर विराजमान असल्यामुळे भगवान प्रभू रामचंद्र सीतामाई यांच्यापासून जी परंपरा आहे उत्तराधिकारी परंपरा, ही उत्तराधिकारी परंपरेच्या पण दैवत या पादुकांमध्ये आहे. अशा प्रकारची महान शक्ती या सिद्ध पादुकांमध्ये आहे. त्या सिद्ध पादुकांचं आपण दर्शन घ्यायचं आहे रांगेमध्ये. त्यांचं दर्शन झालं त्यांनी जाऊन प्रसाद घ्यायचा. आज गुरुवार आहे, संध्याकाळी प्रवचनाच्या वेळी मग आपल्याला उपवास सोडता येणार नाही आणि म्हणून आपण आता आपला उपवास सोडून घ्यायचा आहे. मी सुद्धा आता दुपारी उपवास सोडून घेणार आहे. पण संध्याकाळी प्रवचनाच्या नंतर रात्र झाल्यानंतर उपवास सोडायचा नसतो. उपवास हा 3 सांजेबरोबर सोडायचा असतो, कारण आपण दिवसा उपवास करत असतो. आपल्या धर्मामध्ये दिवस संपला उपवास सोडायचा असतो. ते आपण आपला उपवासही सोडून घ्यायचा आहे. प्रसाद जो मिळणार आहे गुरूंकडून प्रसाद हा बोध असतो. तो बोध प्रवचन रूपाने आपल्याला संध्याकाळी मिळेल. प्रसाद मिळाला मग आम्ही आपल्याला जायला परवानगी देणार आणि मग आपण आपापल्या प्रत्येकाने घरी जायचं. तेव्हा आता आपण आपलं जे साहित्य आहे ते साहित्य सगळं व्यवस्थितरित्या घ्यायचं आहे. पूजा जी आहे ती पूजा झालेली आहे. त्या पूजेचं सर्व साहित्य व्यवस्थितरित्या आपल्या आपल्या बॅगांमध्ये घ्यायचं आहे आणि रांगेमध्ये दर्शनाला खाली येणार. रांगेमध्ये दर्शन घ्यायचं आपला संप्रदाय शिस्तप्रिय संप्रदाय आणि ती शिस्त आपण दाखवायची आहे. श्री गुरु. गुरुपौर्णिमेचा अभूतपूर्व सोहळा लाखो श्रीभक्तांनी याची देही याची डोळा पाहिला. महाजना नमः शत्रो संपादनो कल्याणी मावदानि जनेभ्यः सदयं वेदा महासमृद्धो निर्दिष्टो लदा सकलो उपास्तो दुरितो क्षयद्वारा. श्री गुरुदेव. माझं नाव सौ राखी ब्रिजेश गोराडे आहे. हे माझे मिस्टर आहेत श्री ब्रिजेश गोराडे. आज इथे आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त इथे वारी उत्सवाला आलो आहोत. जगद्गुरु श्रींचे सर्व जे भक्तगण आहेत मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहतात. लाखो जण इथे उपस्थित येतात. आपण गुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे आज आपल्याला यायचं असतं. गुरूंचं ऋण तर आपण फेडू शकत नाही, परंतु या पूजामार्फत आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि मोठ्या संख्येने सर्वजण उपस्थित राहून सर्वांनी पूजा 3 तासाचा हा विधी पार केला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.